नाशिकमधील चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी दुबईहून आलेले 34 नागरिक हे नाशिकमध्ये अडकून पडलेले आहेत। सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते नाशिकमध्ये अडकून पडले। लवकरच परिस्थिती निवळेल आणि आपण सुखरूप कुटुंबापर्यंत पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। हो, माझा नवरा आणि मुलगी तिथे आहेत आणि छान संपर्क होतो आहे आणि इथल्या गव्हर्नमेंटकडून पण आणि UAEच्या गव्हर्नमेंटकडून पण आम्हाला छान उत्तम माहिती सगळ्या बाबतीत मिळते आहे। त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, निवांत आहोत। गेली 24 वर्ष राहते दुबईत, आहेत घरातले पण आहेत तिकडे, पण सगळं काही व्यवस्थित आहे तिथे। त्यांच्याशी आमचं कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट आहे आणि ते ठीक आहेत सगळे आता तिथे आणि तिथली सरकार त्यांची काळजी घेते आणि त्यांच्याही सिक्युरिटीचं पूर्णपणे व्यवस्था केलेली आहे गव्हर्नमेंटने। माझा नवरा तिकडे असतो, त्यांच्याशी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमचा संपर्क झालेला आहे। सगळी परिस्थिती शांत आहे आणि सरकारने योग्य ती काळजी घेतल्यामुळे आज रविवार असल्यामुळे सगळे लोक घरात आहेत आणि सरकारने सांगितलेलं आहे की काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। त्यामुळे आम्ही इथे संमेलनाचा आस्वाद घेतोय। मी गेले 26 वर्ष दुबईमध्ये आहे आणि खरं तर अडकलेले कोणी नाही आहेत, कारण की आम्हाला इथल्या सरकारकडून उदय सामंत सरांकडनं पण डायरेक्टिव्स मिळालेले आहेत की आपण निश्चिंत राहूयात आणि आम्ही 1 ते 2 दिवसात ही परिस्थिती निवळेल। आणि आम्ही त्यांच्याशी रेग्युलर संपर्कात आहोत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग। आम्ही 3 दिवसापूर्वी आलेलो अबुधाबीहून संमेलन अटेंड करण्यासाठी आणि माझ्या घरी बायको आणि लहान मुलगी आहे आणि दोघांच्या सोबतही संवाद कायम कॉन्स्टंट सुरू आहे। ते जात आहेत, बाहेर जातात, खेळायला जात आहेत, काही शॉपिंग वगैरे सगळं सुरू आहे आणि त्यामुळे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आम्हाला इथून सुद्धा जो सपोर्ट म्हणतो आपण की बाबा उदय सामंतजींकडून एक हे इश्यू होतं की बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही आमच्या या संवाद सोहळ्यामध्ये सहभागी झाला आहे आणि अशा पद्धतीचं प्रत्येक ठिकाणाहून जे कॉपरेटिव्ह डायरेक्टिव्स आलेत, त्यामुळे आम्ही तसे बघायला गेलं तर बाकीच्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी निश्चिंत आहोत। आमचं 3 दिवसांचं शेड्यूल होतं। आम्ही शुक्रवारी सकाळी इथं पोहोचलो होतो आणि माझं फ्लाईट हे 2 तारखेला म्हणजे उद्या सकाळी 5:35चं होतं आणि 1-2 तासापूर्वी आम्हाला ईमेल आलेला आहे की ते फ्लाईट कॅन्सल झालेलं आहे आणि आत्ता तरी आमचं जे आहे स्केड्यूल ते वेट अँड वॉच आहे। काही अपडेट आल्यानंतरच पुढचा ट्रॅव्हल प्लॅन ठरेल, पण आम्ही आश्वस्त आहोत की लवकरच आम्ही आमच्या घरच्यांशी भेटू।